अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, आज मी आहे अशा पवित्र ठिकाणी जिथे गेली 32 वर्ष अखंड श्री दत्त पारायण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतो. आणि हे आहे आपलं प्रसिद्ध गाव मंदरुळगोळे पाटीलावा. मित्रांनो, ही फक्त परंपरा नाही, हा आहे आपल्या गावचा श्वास. श्री गुरुदेव दत्त. जग बदललं, पिढ्या बदलल्या, पण आमच्या पाटीलावाडातील ही एक गोष्ट बदलली नाही, ती म्हणजे श्री दत्त पारायण सोहळा, जो अविरत अखंड चालू आहे. आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञानाची ज्योत पेटावी अशी भावना महायोगपीठे तटे भीमरत्नं वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रं समागष्टतिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. तुम्हाला थोडक्यात सांगतो, मी मोठी कीर्तन करणे, प्रवचन करणे, माझ्यातून जे काही ऐकून घेण्याचा प्रयत्न करायचा तेच करायचं. मी काही विद्वान नाही आणि तुमच्यापेक्षा मोठी सुद्धा नाही. म्हणून निवडलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा. भारत असं भूमी आहे ज्या भारतामध्ये संत दत्तात्रय महाराज होऊन गेले, संत तुकोबाराय होऊन गेले, गोरोबा काका झाले, सावतामाळी झाले, ज्ञानी यांचे राजे ज्ञानोबाराय झाले. कशा करता? या जगाचं कल्याण करण्याकरता. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. गामध्ये साधू कुणाला म्हटलं जाते? ज्याच्या अंगामध्ये बॉडी, ज्याच्या अंगामध्ये बॉडी आणि ज्याच्या चेहऱ्याला दाढी. पटलंय ना? ज्याच्या अंगामध्ये बॉडी आणि त्याच्या चेहऱ्याला दाढी. म्हणजे माझ्या अंगामध्ये काही बॉडी, चेहऱ्याला काही दाढी. मला मात्र मुळी साधू समजायचं नाही. साधू कुणाला समजायचं? अरे, पोटात नाही आन, घरात नाही धान, समाजात नाही मान, पण चित्तात मात्र समाधान, त्यांना म्हणतात साधू. आज जयंती आहे कुणाची? दत्तात्रयाची.